आणि ते धुकं कसं हवेमध्ये उडतंय ना ते मला दिसतंय. चिकन लागणारच ना चालवताना. किती भाजी काढली, अजून आहे वेलीवरती भाजी. गोसावी भेटायला गेलो मुंबईला गेले 2 दिवसांनी, तेव्हा आज कुणालच्या वाढदिवस पण आहे आज. हे बघा, हे समोर आहे ना, हे पण सगळं धुकं आहे आणि ते धुकं ना असं पसरतंय, म्हणजे उडतंय त्या हवेमध्ये. किती छान वाटतं बघा बघायला, खूप सुंदर वाटतं. वरच्या साईडला बघा, लांबून तर इतकं छान वाटतं ना, म्हणजे लांबून बघितलं ना की झाडं वगैरे असं काही दिसतच नाही, इतकं सगळं एकदम छान वाटतं. हे बघा, हे समोर बघा आपलं गार्डन आणि तिकडे वर बघा ते सगळं फॉग आहे, ते छान वाटतं ना. आणि ही बघा कशी पारिजातकाची फुलं खाली पडलेत, सडा पारिजातकाचा, तितकीच झाडावरती सुद्धा आहेत. मस्त छान वाटतं ना. वा वा, एकदम सुंदर झालंय वातावरण, मस्त मस्त. आणि ते धुकं कसं हवेमध्ये उडतंय ना ते मला दिसतंय. ते दवबिंदू कसे उडतात तसं ते पाऊस कसं शॉवरिंग होतं ना, तसं ते धुकं आहे ना जिकडे तिकडे असं ते चालतंय, मस्त वाटतं बघायला. बघा 2 बोके बघा बाहेर यायच्या तयारीमध्ये, त्यांना बांधून ठेवलं आता. वाघ्याकडे बघा, वाघ्याचं सगळं लक्ष बाहेर आहे. शेरू टाटा जायचंय ना, जाऊया थांबा. कसे बसलेत बघा, लबाड बोकेत लबाड. बसा थोडा वेळ, नंतरला मग जायचं. कशी नजर फिरते. खाऊन आले ना तुला, शेवगाट्या खातो नाही, ते पिकतय, ते जखम झाली तुला. काट्या हळद एवढा खातो पिकायचा. थांब, जायचं थोड्या वेळाने, बसा. दादा झोपलाय आमचा. कुकरची पहिली शिट्टी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आत्ता मी गॅसवरतीने कुकर ठेवला आहे, म्हणजे 1 शिट्टी झाली, आता अजून 2 शिट्ट्या व्हायच्या आहेत. ते झालं का जायना, म्हणजे बागेत जायचं आहे भाजी काढायची घेवड्याची. कालच काढायची होती, पण काल दिवसभर पाऊस होता त्याच्यामुळे राहून गेलं. तर आता म्हटलं शिट्टी झाली का पटकन जाऊन येते. कुणाल उठला आहे आता, हा बघा आला. तर दोघांना नाही आणलं बाहेर, तो बघा कुणाल उठला आता. आज सुट्टी आहे ना त्याची, रविवार आहे, तर तो आरामात उठला आता. आणि वाघ्याचोर आहेत हॉलमध्ये, त्यांना आता बांधून इथे ठेवावं लागेल मागच्या साईडला. समोर ठेवलं ना की सगळं त्यांचं लक्ष ना बाहेर असतं आणि मग कुई कुई त्यांची चालू होते. इथे मागच्या साईडला असले ना की बरोबर दोघं राहतात. तेव्हा दुसरी शिट्टी झाली. कुठे फांद्यांना, पण ते झाड कटिंग का केलं? पण झाड कटिंग केलं, आतमध्ये ऊन नाही लागला तर झाडाला फील लागेल नंतर. खालच्या फांद्या कटिंग केलेल्या आहेत. आता ऊन नाही लागला, आतमध्ये आता फळं फुलं येतील नंतर, मग ते फील लागणार. त्याच्या उपयोगाच्या फांद्या त्या कापायच्याच असतात, आतमध्ये असतात ना बारक्यावर. हां, उपयोगाच्या नाहीत त्या. घरात झाडाला ऊन बिन मारून टाकतो, ऊन गेलं नाही झाडाला, कसं झाली. चला भाजी काढूया. ती बघा बालीच्या शेंगांची वेल आहे ना, ती वर गेले आणि तिला शेंगा पण धरलेलं दिसत आहेत मला. ती बघा समोर बघा दिसते ना, ती खूप उंच गेले, आपला हात पण नाही पोचणार. तर जाऊ दे, सुकू देत झाडावरतीच. चला जाऊया, परत पाऊस आला तर परत भाजी काढायची राहून जाईल. काय किती आहे शिराळी? 2-4 लय मोठी पण झाली. काढ बघू दे केवढं, आधी दाखव मला बघू दे. हे बघा ही शिराळी बघा, मोठे मोठे झालेत ना, काढून घेतो भाजीसाठी. हां हा पण चालेल, चालेल. ही जाडी पण, हे काय आहेत ना, हे हा काय खाली लटकते, ते पण चालून जाईल. हा बा, हा वेडावाकडा झाला, हा का फेकून दे काढून, खराब झालाय. हा काय कामाचा नाही. आणि हा बघा, हा छोटा आहे अजून, त्याच्यामुळे हा राहू दे अजून. हा काय इथे समोर आहे तो, आणि हा इथे हा एक आहे, 3 आहेत ना. हा जून नाही झाले, त्याची भाजी होते, होईल भाजी त्याची. काढ.
ही बघ घेवड्याची भाजी तयार झालेली आहे. कालच आम्हाला काढायची होती पण काल इतका पाऊस होता त्याच्यामुळे राहून गेला. आता म्हटलं काढून घेतो. ही बघा किती झालेली आहे. सगळी काढून घेते जितकी आहे ना ते तयार झाली तितकी सगळी काढतोय असं. चला आता काढून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते किती भाजी निघाले. भरपूर तयार झालेली आहे त्याच्यामुळे म्हटलं काढलेली बरी. नाहीतर पावसाचं पाणी जाऊन जाऊन ना भाजी मग खराब होऊन जाते ना, आतमध्ये कुजते, कीड लागते, असं सगळं होतं त्याच्यामुळे. चला काढूया आपण. तुम्हाला ना मी टेंडल्याची वेल दाखवते. कुठे गेली आता, इथे मी बघितली होती. हां ही बघा इथे घेवड्याच्या वेलीवरतीच ती वेल आहे ना आलेली आहे. आणि ही बघा छोटी छोटी टेंडल्याची फळं ना धरायला तर सुरुवात झालेली आहे. हे टेंडल्याच्या भाजीचं हे पान आहे बघा. इथे पण दिसतंय ना छोटं छोटं. ते मध्ये बघा ते पॅक होतं ना त्याच्यामुळे माहिती नाही पडायचं. आता बघा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. ते पाऊस जास्त झाला ना म्हणून ते कुसल्यासारखी झाली. म्हणजे ह्याला पाऊस कमी लागतो ना पाऊस त्या वेलीला. ते आता जसं जसं ऊन पडेल ना तर होईल ती व्यवस्थित. चांगली होते, छान झाले ना. पण सगळ्या रुजल्यात का बरोबर काट्या त्या? अच्छा. आणि ही आपली हां त्या बाकीच्या पण वेली आहेत ना त्याच्यामुळे पटकन असं दिसता येत नाही. पण जसं जसं ते तयार होईल ना आपल्याला माहिती पडेल. हा बघा हे बघा टेंडला पहिला. मागे 2-3 निघाले होते. म्हणजे जसं घेवडा जसं धरतो ना तसं अजून काय धरत नाही तो. ते म्हटलं हे पण काढून घेऊया. तो वर जाऊ दे, ती वेल वर टाक. काकडी आहे काय? कशी झाली? काढून टाकलं ना वेल ती. ही बघा किती भाजी काढली. अजून आहे वेलीवरती भाजी. आता माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून इतकीच काढलेली आहे. ती बाकीची आहे ना ती उद्या काढणार. आणि 2 शिराळी. आणि हे बघा हे पडवलं ना बियाण्यासाठी ठेवलं होतं पण त्याला पाणी गेलं ना पावसाचं ते एकदम पिकल्यासारखं झालं आहे आतमध्ये. आणि होल पण पाडलं आहे बघा. आता ती बघते मी बियाणं निघते का. जर का तयार झालं असेल तर हे बियाणं काढून घेणार, नाही तर मग फेकून देणार. मग बियाणं आहे तर इथे माझं आता क्लिनिंगचं काम चालू होतं. म्हणजे बागेतून अगोदर भाजी काढून घेतली, त्याच्यानंतर इथे लादी वगैरे पुसायला सुरुवात केलेली आहे. आणि मला कुणालने सुद्धा मदत केली. म्हणजे हॉल वगैरे पुसायला कुणालने मला मदत केलेली आहे. पुढची पडवी मागची पडवी आहे ना ते सगळं मी आता इथे क्लीन करायला सुरुवात केली. आणि बाकीची पण इतर छोटी मोठी जी घरातली कामं होती ना ती सगळ्यात आधी आटपून घ्यायची होती. कारण पण तसं होतं, कारण आज आपल्याकडे की नाही येण्यावर ते पाहुणे. आणि म्हटलं पाहुणे यायच्या आधी घर म्हटलं स्वच्छ करायला पाहिजे. थोडीशी पडवी आहे ना ती पण सकाळी उठल्यावरती आहे ना आम्ही साफ केली. म्हणजे आपली बघा चूल ठेवलेली आहे तिथे सगळा पसारा अडचण होती ना ती पण थोडंसं आम्ही आवरलं. आता सगळंच काय आवरता आलं नाही कारण बाहेर पावसाळी वातावरण पण होतं. म्हणजे सकाळी उठल्याच म्हणजे बागेत जायच्या आधीच आम्ही करून घेतलं होतं. म्हणजे बघा कोण असं पाहुणे वगैरे घरामध्ये आले आणि कसं पसारा अडचण दिसलं तर म्हणजे चांगलं वाटत नाही ना, त्याच्यामुळे थोडंसं केलं होतं आम्ही. आणि त्याच्यानंतर मग कुणालचे बाबा निघून गेले होते. लेक आमचा चालला सायकल चालवायला. आणि सायकल खराब बोलती मातीने रोडवरती आणल्यापासून मला वाटतं काहीतरी एकदाच चालवली असेल. त्याला सुट्टीच नाही कामातनं, करेल काय. तर आज म्हटलं रविवार आहे त्याच्यामुळे चाललाय ना तो. जास्त लांब नको जावं, त्या बुरमावड्यात जा. ऐकलं का? एक साईडला. पाण्याची बॉटल घेतलीस? नवीन बॉटल पहिला ती धुवून ठेवायला पाहिजे होती भरून पाण्यामध्ये, वास येतो ना. जावा बा उद्घाटन करा सायकलीचं. उद्घाटन झालं आहे करून पण हे आता परत 8 दिवसांनी उद्घाटन होतं आहे. चांगली पूस. चला आता ह्या चिकन लागणारच ना चालवताना. आपण साफ ठेवले का राहील साफ आपल्यावरती आहे ते. चला आता ह्या 2 चंगू मंगूनं खायला येते, त्यांचं खाणं ना तयार करून ठेवलं आहे मी मगाशीच. तर हे बघा वाघ्या शेरू यांच्यासाठी आज बॉईल अंडा. जरा ताकद पाहिजे ना शरीरामध्ये. आणि ह्याच्यामध्ये चिकनचं सूप आहे ते आता ह्याच्यामध्ये जरा मिक्स करते आणि त्या दोघांना खायला देते. सगळं बघा बाहेरचं काम सगळं करून घेतलं. बाहेर बघा लादी बघा अजून ओली आहे. ती पाऊस पडतो ना त्याच्यामुळे खूप असं हे. आणि हे बघा हे कालचे कपडे आहेत ते आता बाहेर ठेवला स्टँड मी. म्हटलं ह्यांना पहिला खायला देते आणि मग म्हटलं घरातलं बाकीचं काम नाश्ता जेवण सगळं आटपायचं आहे, पटापट करायचं आहे आज जरा. हां ह्या बघा या ताई आहेत, हे भाऊ आहेत. तुम्ही काय करता जरा सांगा ना सगळ्यांना. दाखवा केस. अच्छा हां हे केसांचं मला नव्हतं माहिती हो. मी मुंबईला होते ना, मुंबईवरनं आम्ही आता इथे आलो. हां आणि आम्ही मोबाईलवर बांगड्यावर बी. अच्छा हां
ह्या पितळेच्या बांगड्या त्या तळाच्या बांगड्या, हां 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 हां. खराब झालेले मोबाईल मोबाईल बाद झालेल्या, अच्छा हां हां. टीव्ही घेता. मग तुम्ही आलात कुठून पण? बेळगाव कुठे? बेळगाव बेळगाववरनं. होय, कर्नाटक. मग एवढं लांबून तुम्ही येता? होय. अच्छा हां हां. वस्ती राहीत करत करत आला. प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात जागा वेळ झाला त्या दिवशी वस्ती राहायचं, दुसऱ्या दिवशी आणि दुसरं गाव करायचं. अच्छा हां. मग राहता कुठे तुम्ही? आता इथं तळण्यामध्ये वस्तीला काल तिकडे वस्ती झाला. गेला हां. परवाशी ह्याला गेला कुठलं देवरूप. नाही नाही, मग राहता कुठे? मग तेच मी घर वगैरे तुमचं आहे काय? मग तिकडे सामान आहे बा, हातरून नेतो सगळं आहे आमचं. अच्छा हां सगळं आहे सगळं सामनाटच असते आमचं. कुठे जागा दिलं तिथं घर. हां 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 हां. मी घर उभं करायचं आणि राहायचं. होय. रस्त्यावर. तुमचा व्यवसाय आहे ना, काय करणार ना. चला, माझं नाव प्रिया पवार. त्यांना मी आधी विचारलं, म्हटलं व्हिडिओ क्लिप काढू का, कारण कोणाला कसं आवडतं नाही आवडतं ना, म्हणून विचारल्याशिवाय मी काढतच नाही व्हिडिओ क्लिप असं. काय नाही. तर हे 2 बघा मोबाईल ना जुने होते आपल्याकडे, त्यांना दिलेत. आता बघू कुठलं तरी भांडं एक चूज करा असं ते म्हणतायत. बघते मी सर्च करून मी शोधून बघते. जी घरामध्ये उपयोगी पडेल ना अशी वस्तू पाहिजे, नाही तर घेऊन काय उपयोग नाही ना त्याचा, मग पडून राहणार. भांडी माझ्याकडे भरपूर आहेत, आहे माझ्याकडे चाळण 2-2 आहेत. दुसरं काय वेगळं असं दाखवा. देखा तुमचं बाळा. ह्यांची भांडी बघा, दाखवा जरा. हे हंडी वगैरे ना. ही कसली आहे? तेलाची. थोडंसं मी जरा ही भांडी आता बघते. नाव काय तुमचं? माझं ज्योती दीपक गोसावी. आणि तुमचं? बबन गोसावी. हां हां. नाही, चांगला व्यवसाय आहे, दोघं संघात यात करतात, छान गोष्ट आहे. हे बघा, हे भांडं मी घेतलं त्यांच्याकडनं, 2 मोबाईल दिले त्यांना. त्यांनी ही 2 भांडी मला, म्हणजे जास्तीचं भांडं दिलंय त्यांनी. आता परत कधी याल? 5-6 महिने. हां चालेल, मी ठेवीन, जमा करून ठेवीन केसा. म्हणजे एक गोष्ट तुमच्याशी शेअर करते मी आज. काही जणांना शूटिंग केलेलं आवडत नाही, काही जणांना खूप आवडतं. त्याच्यामुळे मी काय करते, जोपर्यंत कोणाची परमिशन येत नाही तोपर्यंत मी शूटिंग करत नाही. ही गोष्ट तुम्ही नोटीस केली की नाही मला माहीत नाही, पण ह्या गोष्टी असतात. गावच्या ठिकाणी काही लोकांना असं शूटिंग बिटिंग केलेलं आवडत नाही. त्याच्यामुळे कुठे पण मी गेली ना, आधी परमिशन घेतल्याशिवाय मी कोणाचाच व्हिडिओ शूटिंग करत नाही. अगदी माझ्या घरात जरी कोण आले ना पाहुणे वगैरे, त्यांना पण आधी विचारते आणि मगच त्यांची व्हिडिओ क्लिप काढते. हे झाले माझे नियम. तर चला, आता हे बघा, हे भांडं आता म्हणजे भरपूर त्यांच्याकडे छान छान भांडी होती, तर म्हटलं हे उपयोगी पडेल ना, कारण घरामध्ये आपल्या भरपूर भांडे आहेत. म्हटलं हे घेतलेलं आहे. चला, ते मोबाईल पण असेच पडून होते, म्हटलं कचऱ्यातच फेकायला लागले असते. त्याच्यामुळे म्हटलं चला एक वस्तू तर आली. माग्याशिवाय आपले जाम मुंक होते. कुणालचे बाबा आता बाहेर गेलेले आहेत, आता अर्धा पाऊण तासामध्ये येतील घरी. सरळात गेलेले आहेत. माझा अवतार बघा, अवतार सरळ करायचा आहे. आधी मला घरातलं काम करून घेतलं, आता कुणाला नाश्त्यावर येते आणि मग बाकीचं सगळं करून घेते फटाफट. तर माझं आटपून झालं, देवपूजा मी केली आणि त्याच्यानंतर म्हणजे गाडी आली आपली. आणि हे बघा पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. नितीन तुम्हाला दिसतोय व्हिडिओमध्ये. तुम्ही जर का जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्ही नितीनला सगळीजणं ओळखता. नितीन आहे, आकाश आहे. तर आणि समोर बघा तुम्हाला मुलगी दिसते ना, पिंक ड्रेस घातलाय, ती आमची नणंद म्हणजे कुणालच्या बाबांची चुलत बहीण आहे, सक्की चुलत बहीण. आणि आमचे काका आणि काकी मुंबईवरनं ही माणसं सर्व आलेली आहेत. आणि नंदेच्या शेजारी जे बघा बसलेले आहेत ना, ते आमचे जावई आहेत, म्हणजे त्यांचे नंदेचे मिस्टर आहेत ते. आणि पहिल्यांदाच ती आता गावी आलेली आहे, म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आता ती गावी आलेली आहे. तर इथे बसून सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या आमच्या. तर भरपूर अशा गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि आता इथे जेवण करायला बघा सुरुवात केलेली आहे. तर पटापट इथे मला आता जेवण करायचं होतं. तर विचार केला की 1-2 भाज्या आणि चटणी वगैरे, म्हणजे जेवण करता करता डोक्यात माझ्या चालू होतं की आपण काय भाजी करायची. आणि त्याच्यामुळेच आहे ना, सकाळी ही बागेतली भाजी ना मी काढून घेतली होती, कारण नितीनने आम्हाला 2 दिवसापूर्वी फोन केला होता की येणार आहे म्हणून. आणि आज वार होता, रविवार, एकादशीसुद्धा होती. आणि मुख्य गोष्ट काय, तर नितीन आपला व्हेज आहे, तो नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे मग भाजीच बनवायची होती. फायनली जेवण सगळं झालेलं आहे. फक्त ना आता माझ्या भाकऱ्या करायच्या आहेत. म्हणजे अगोदर विचार केला होता की चपाती करूया, पण म्हटलं नको, भाकरी पटकन होईल ना आणि सगळ्यांना आवडेल पण. चटणी पण थोडीशी बनवली मी. आता एक भाजी अजून शिजते. तर ही बघा, शिराळ्याच्या साली असतात ना, ती चटणी तयार करून ठेवली, फक्त आता फोडणीला घालायची. ह्याची रेसिपी शेअर केली आहे तुमच्यासोबत. आणि बाकी डाळ भात वगैरे सगळं झालं, फक्त आता भाकर तेवढी बाकी आहे. सर्वजण गेले तर फिरायला म्हणजे
इथे ना समोरचं बघा रान तुम्हाला दिसते मागच्या साईडला, तिथे एक वाळ आहे, म्हणजे खूप थोडंसं लांब आहे होते, एक समजा ना 10-15 मिनटं म्हणजे चालावं लागतं. तर सगळेजण तिकडे गेलेत पोहायला वगैरे, म्हणजे खूप छान आहे, सुंदर आहे. आणि तो वाळ आहे ना मी व्हिडिओमध्ये तुमच्या शेअर केलेला आहे. पण तो व्हिडिओ की नाही खूप जुना आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्च करावं लागेल, पण खूप सुंदर आहे ते ठिकाण. आता ही लोक म्हटलं आलेत ना मुंबईवरनं, तर म्हटलं जरा फिरून येऊ दे म्हणून ते सगळेजण कुणालच्या बाबावर सगळे गेलेले आहेत. कुणालसुद्धा गेला आहे. म्हटलं पटकन जेवण झालं का मग ही लोक आले का पटकन जेवून घेतील. मग चला आता एक थोड्याशा भाकऱ्या करून घेते, मग जेवणाचं काम झालं. आणि एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची मला राहून गेली सकाळपासून सांगायचं. आज कुणालच्या बाबांचा वाढदिवस पण आहे, आज 2 नोव्हेंबर आणि त्यांचा वाढदिवस आहे. तर संध्याकाळच्या वेळेस ते करायचं. आत्ता म्हणजे थोडीशी घाई गडबड आहे ना, त्याच्यामुळे काय नाही. आणि त्यांना पण कसं वेळ नाही, ते सकाळपासूनच बाहेर गेले होते ना, आज यांना आणायला वर गेले, तिकडे भरपूर असा वेळ गेला. त्याच्यामुळे संध्याकाळी बघू काहीतरी करायचा विचार आहे आमचा, ते तुम्हाला मी नंतरला शेअर करीनच पुढच्या व्हिडिओमध्ये. नतकी रंगी गलियों का, ही एक भाजी केलेली आहे शिराळ्याची, ही चटणी बनवली आहे शिराळ्याच्या सालींची, ही आपल्या बागेतली घेवड्याची भाजी. जरा झाकून ठेवते आता. ह्याच्यामध्ये डाळ केलेली आहे, मसूरची डाळ, ह्याच्यामध्ये भात, आणि आता फक्त मला भाकऱ्या करायच्या बाकी आहेत, त्या पण करते आता मी. हे बघा पीठ मळून ठेवलं आहे, आता फक्त पटापट भाकऱ्या करायच्या आणि थोडंसं फक्त किचन आवरायचं आहे. तर माझ्या भाकऱ्या होईपर्यंत सगळीजणं बघा आलेले आहेत वाळातून, सगळ्यांच्या आंघोळ्या पांघोळ्या झाल्या आणि त्याच्यानंतर आता इथे जेवायला वाढायला की नाही सुरुवात केलेली आहे. तर जेवण बाहेर घ्यायच्या आधी वाघ्या आणि शेरू यांना अगोदर यांना कुणालच्या बाबांनी जेवायला दिलं आहे आणि त्याच्यानंतर आता सगळीजणं आम्ही की नाही जेवायला इथे आता बसणार. तर इथे काय झालं की काका आणि काकी ना ते काही वाळ्यामध्ये गेलेले नव्हते, ते आपल्या जुन्या घरामध्ये गेले होते. म्हणजे तुम्ही जर का जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत असेल की आपलं जुनं घर कुठे आहे ते. म्हणजे आमचं जे मूळ घर आहे ना सगळ्यांचं मिळून असतं ना ते घर, तर ते तिकडे जाऊन त्यांनी साफसफाई केली, आंघोळ पांघोळ केली आणि मग आता इथे त्यांना मी जेवायला बोलवले. म्हणजे ते तिथेच जात होते, पण त्यांना सांगितलं म्हणजे की तुम्ही इथे दुपारी जेवायला या आणि रात्रीच्या वेळेस मग तिथे जुन्या घरामध्ये जेवा. तिथे पण आपली एक काकी आहे आणि फक्त एकच दिवसासाठी आलेले आहेत. खूप अशी महत्त्वाची त्यांची कामं आहेत, त्याच्यामुळे सगळेजण आलेले आहेत. 2 दिवसापूर्वी नितीनने फोन केला होता आम्हाला की आम्ही येतोय म्हणून. आणि आज कुणालच्या बाबांचं सांगते, ते आज जाम खुश होते. आज त्यांचा वाढदिवस पण होता आणि सगळीजणं बघा आलेले आहेत पाहुणे ना, त्याच्यामुळे ते पण जाम खुश होते. आणि नितीन आणि रुपाली रुपाली पहिल्यांदाच आलेली आहे आपल्या गावी लग्न झाल्यानंतर, त्याच्यामुळे तो पण एक विशेष असा आनंद होता. आता वाढदिवस कुणालच्या बाबांचा साजरा करायचा आहे, पण आज थोडीशी गडबड होते, त्याच्यामुळे ना आम्ही अगोदर म्हणजे काही ठरवलं नव्हतं की कसं करायचं काय करायचं. म्हटलं हे सगळं व्यवस्थित सगळं होऊ दे, त्याच्यानंतर म्हटलं संध्याकाळच्या वेळेस बघू आपण काय करायचं ते. तर नितीनला वगैरे पण माहिती होतं, म्हणजे सगळ्यांना माहिती होतं आज कुणालच्या बाबांचा वाढदिवस आहे ते, आणि त्याच पद्धतीने मग सगळं आम्हाला पुढचं नियोजन करायचं होतं. आता काय केलं आहे काय नाही ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये की नाही मी नक्कीच शेअर करीन. आज थोडीशी माझी पण जरा घाई गडबड झाली होती, पण झालं सगळं बघा वेळेत झालेलं आहे जेवण वगैरे, अजिबात उशीर वगैरे काय झालेलं नाही आहे. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मी किचन वगैरे आवरून घेतलं. आमच्या काकीनी रुपालीने सुद्धा खूप मला मदत केली कामामध्ये, कुणालने मला भरपूर अशी मदत केलेली आहे. त्याच्यानंतर मग सगळीजणं बघा आता आराम करत होते, म्हणजे छान असे पडवीमध्ये सगळेजण झोपून गेले. काका काकी आमच्या जुन्या घरामध्ये गेले आणि हे आणलेलं सामान बघा इथे कुणालने काढलं होतं. त्याच्यानंतर मी गेले वाघ्या शेरू यांना बघायला, म्हटलं जागा आहेत का झोपलेत का. आता दोघंजणं गाढ असे बघा झोपे गेलेले होते. तर चला मग ताईनं आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कुणालच्या बाबांचा वाढदिवस कसा साजरा केला हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. पण आज आम्ही की नाही जाम खुश होतो की सगळीजणं बघा आलेले आहेत त्याच्यामुळे. तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.